आदर्श आणि कोण आहेत? भाई दोनों टीम गौरी, आदर्श आणि गौरी 5-5 षटकाचे सामने, शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहताय तर प्रेमनगर प्रीमियर लीग. नदीम पहिलाच बॉल, वेगवान बॉल होता, चेंज ऑफ पेस, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला, डॉट बॉल नेते केली सुरुवात. शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या दिवसातला. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर राज सिंगची बॅट बोलली. 26 बॉल मध्ये 118 धावा बनवल्या, त्यामध्ये 16 सिक्सर आणि 5 षटक, 5 चौकार राजच्या बॅट मधून आलेत. आणि इंटर गोरेगाव मध्येही देखील कमालीची ती फलंदाजी राज सिंगने केलेली. अजून एक चांगला बॉल, पुन्हा एकदा त्याच दिशेने गेलाय बॉल आणि अपील करतात व्हाईट बॉल. इकडे पंचाचा निर्णय येतोय. पहिला बॉल डॉट आणि दुसरा बॉल एक्स्ट्रासने ते धावसंख्या वाढली आहे. प्रेमनगर प्रीमियर लीग आणि ते रिव्ह्यू घेतलाय पंचांनी व्हाईटचा. उमर 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 आ जाओ भाई. व्हाईट का रिव्ह्यू ली. ओके, पंचाचा निर्णय आहे तर व्हाईटचा इकडे रिव्ह्यू घेतलाय. सर बॅटिंग टीम आहे फिल्डिंग टीम ने? बॅटिंग, फिल्डिंग, ओके ओके फिल्डिंग. चला निर्णय, इट्स अ व्हाईट बॉल. चला व्हाईट बॉल आहे. पंचाचा निर्णय अंतिम राहील. चला एक रिव्ह्यू आपण गमावलंय. जबरदस्त बॉल इथं बॅट चांदुरीने केला, विकेट किपर धाव लावतोय, आउटफील्ड फास्ट आहे, कोण टाकले बॅच आणि इकडे बॉलला पकडले आणि बघता बघता 2 धावा आता इकडे पूर्ण केलंय. सकाळच्या सत्रापर्यंत आतापर्यंत अप्रतिम इथे मॅचेस झाल्या, तर षटकार चौकाराचा पाऊस आपण पाहिलाय या मैदानावर. ते व्हीनस मैदानाची हीच तर खासियत आहे. आउटफील्ड खास आहे, ही प्रतियोगिता खास आहे, प्रत्येक खेळाडू खास आहे, आयोजक खास आहेत. नोचा इथे ओव्हर स्टेपिंग सर ना, नोचा रिव्ह्यू घेतलाय. येस येस येस. चला बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इकडे घेण्यात आलेला आहे. नो बॉल साठी इकडे रिव्ह्यू घेतलाय. सर फ्रंट वाली लाइन का साइड एंगल? फ्रंट. माहिती पडेल आपल्याला. बॉलरच्या अँगलने आपल्याला ही अँगलने माहिती पडेल. आता कसं माहिती पडेल? कळत नाही ते अँगल, ये अँगल से तो मालूम नहीं पड़ेगा. हमारे एक काम करना, अंपायर के अंपायर अंपायर कॉल दे दो. अंपायर ने कुछ नहीं दे.
आणि पंचांचा कॉल राहील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला दोन्ही निर्णय आमच्या पंचाचा निर्णय अंतिम राहील आणि खूप चांगली पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलीत. अचूक असे आमच्या पंचांचे निर्णय म्हणून हे दोन्ही अनुभवी पंच आजच्या दिवसामध्ये आपण ह्या प्रीमियर लीग साठी आणले ते एक चांगल्या भूमिका आतापर्यंत त्यांनी पार पाडल्यात. टप्प्याचा बॉल पुल केल्या सरळ दिशेने खेळाडू आहे पण त्याच्या डोक्यावरून बॉल होतोय. वन बाउन्स 4 धावांसाठी चौकार. खर्च बॅडमिंटन शॉट तिथं खेळाडूंनी तर प्रयत्न केले पण त्याच्या डोक्यावरून बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. ए बच्चा लोग थोड़ा बाहर आ जाओ ए बेटा. 4 धावा इकडे पंचाचा निर्णय आलाय. 7 धावा झाल्या धाव फलकावरती. एकही गडी बाद झाला नाहीये. शेवटचा आणि अंतिम सामना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इथे वापर करण्यात आलाय. पहिलेच एक मॅन्डेटरी पॉवर प्ले कंपल्सरी आहे. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटनं फिरवली आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव इकडे आलं दुसऱ्या धावासाठी निघले. रनआउटची संधी पण थ्रो थोडासा गचाळ. बॉलरच्या डोक्यावरून बॉल गेलाय आणि बघता बघता 2 धावा इकडे दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्यात. चला शेवटचा बॉल असेल. 9 धावा झाल्या धाव फलकावरती. बिनबाद 9 रन. 5-5 षटकाचे सामने खेळवले जातील. आजचा दिवस फलंदाजाच्या नावावरती राहिलाय आणि आजच्या दिवस राज सिंग याने चमकलाय. काय जबरदस्त इकडे यस पंचाचा निर्णय येते. ओव्हरस्टेपिंग पुन्हा एकदा नो बॉल आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. ओव्हरस्टेपिंग नो बॉल होता त्यावरती रिव्ह्यू घेतला पण ती फेअर डिलिव्हरी पण त्याच्यानंतर इथे पंचांनी पाहिले आणि पुढचा बॉल असेल हात फोडण्याचा मौका. फ्री हिट. बिनबाद 10 रन. टप्प्याचा बॉल पुल तयार केलाय. आता संधी आहे. खेळाडू तिकडे आहे आणि हातात चेंडू निसटलाय. सिंपल कॅच होता पण त्याच्यानंतर माहिती की फ्री हिटचा बॉल होता त्यावरती विकेट जाणार नाहीये. पण जर का फ्री हिट नसला तर ही कॅच आपण सोडली असं म्हणावं लागेल. पण फ्री हिट वरती कॅच. चला पहिल्या षटक संपल्यात आणि 12 धावा झाल्या धाव फलकावरती. माझं पण डबल माइंड झालं. मला वाटलं पंखा त्या साईडला. चला बिनबाद 12 रन. पहिल्या षटक संपले आणि नवीन गोलंदाज बॉलर का नाम क्या? बॉलर्स नेम बॉलरचं नाव सांगायचं प्लीज सर. कुणाल. ओके थँक्यू कुणाल. पहिलाच बॉल रिव्हर्सिव खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट विकेट कीपर बीट. जिथे एकही धाव नव्हती बायचा निर्णय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. इझी होता. विकेट कीपरने देखील चुकी केली. चुकीला माफी नाहीये. फुलटस बॉल पेडल स्विप केला इकडे. ओहो क्या बात है. लाजवाब ये स्ट्रोक. नजाकत खूबसूरत ये स्ट्रोक. मात्र दिशा दी इस गेंद पर. जो काम था आउटफील्ड ने पूरा किया. एक और चौका आदर्श के बल्ले से निकलते हुए. आज के दिन में भी हमने देखा है तो आदर्श ने काफी बढ़िया बल्लेबाजी की है. आदर्श ने मारा गौरी ने मारला. हाँ गौरी के बल्ले से निकलते माफ कीजिएगा.
अगली गेंद, एक और बढ़िया गेंद, हल्के से खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद, हाथ से छिटक कर गेंद धीरे धीरे सीमा रेखा की ओर जा रही, पर वहां पर खिलाड़ी तैनात। देखते देखते ही 2 रन चुराए यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों ने। मौका था यहाँ पर खिलाड़ी के पास, हाथ को लगकर गेंद उनसे दूर गई, 2 रन चुराए। 22 रन हो चुके स्कोर बोर्ड। बढ़िया गेंद, एक बार फिर से रिवर्स का प्रयास, खिलाड़ी अब वहां पर मौजूद है, 1 ही रन मिलेगा। अच्छी फील्डिंग, जब तक की थ्रो फेंकते दोनों बल्लेबाजों ने 1 रन चुराया। 1.4चा खेळ झाला, 23 धावसंख्या झाली आहे, बिनबाद 23 आपण पाहतायत। प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 8 शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय। विनस या सुंदर ग्राउंड मध्ये ही सुंदर प्रतियोगिता, मानाची अभिमानाची तुमची आणि आमची प्रतियोगिता, ती म्हणजे प्रेमनगर प्रीमियर लीग। वाट पाहत असतो सर्व गोरेगावकर, सर्व प्रेमनगरचे खेळाडू, की कधी ही प्रतियोगिता तुमच्या आणि आमच्या भेटीला तर हो। चांगली फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग, 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात। शेवटचा बॉल अजूनही शेष आहे, 24 धावा झाल्या धाव फलकावरती। आदर्श खेळतोय, 8 बॉल 11 रन। अकोट्याचा बॉल पुन्हा एकदा पुल केला, फाईन लेगला कोणी खेळाडू नाहीये, बॉल होते फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 चौकार। अकोटप्प्याच्या बॉल होते, जी फिल्डिंग आहे त्या फिल्डिंगच्या हिशोबाने गोलंदाजी आपण पाहिले तर चुकीची गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण आपण फिल्डिंग कुठे सजवली पाहिजे। ऍक्शन रिप्ले मध्ये एकही खेळाडू त्या दिशेने नाहीये, पूर्ण इलाका तिकडे खाली आहे, जेणेकरून की काय इकडे फलंदाजाला संधी मिळाली आणि त्या संधीचं त्याने पुरेपूर सोनं केलंय। 2 षटक संपले, त्याने 28 धावा झाल्या धाव फलकावरती। तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज नदीम ना, नदीम नदीम अमित नदीम ना, ओके ओके। वैयक्तिक तिसरं आणि दुसरं षटक घेऊन येते नदीम। अगोटप्प्याचा बॉल पुलतर काढण्याचा प्रयत्न, त्या व्हेरिएशन भरपूर आहे या गोलंदाजाकडे, त्याचा वापर चांगल्या रीतीने आतापर्यंत करतोय नदीम। का दुसऱ्या ओव्हरसाठी बोलवलं तर या ओव्हरसाठी त्याला बोलवलंय। डे अँड नाईटचा पुढचा बॉल कमी गतीने, गतीचा केल्या वापर, विकेट कीपर तिथे पळतोय, धावा करतोय, झेल तर सुटल्या, एकच धाव इकडे मिळेल। प्रयत्न केले होते, प्रयत्नाला यश नाही, पण एफर्ट 100%। पा रिप्ले मध्ये बॉल बराच वेळ हवेमध्ये होता, विकेट कीपर आले पण हातात चेंडू निसटलाय, तेवढाही देखील बॅकअप पहा, साइड अँगल देखील आपण रिप्ले पाहू शकता। एक चांगलं कॅमेरा वर्क, एक चांगलं टीम वर्क आपण पाहतोय। टेनिस क्रिकेट लाईव्ह ह्या युट्यूबचं ह्या वाहिनीवरती जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांनाही देखील सांगा की आपण ही प्रतियोगिता कशावर पाहतो, तर टेनिस क्रिकेट लाईव्ह वरती आपण ही प्रतियोगिता पाहतोय, तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा या चॅनलला, या वाहिनीला। अजून एक चांगला बॉल पुढे सरकवून गेला, स्टेप आउट केलंय, वाह व्हाट अ शॉट, गोली की तरह ये गेंद सीमा रेखा के बाहर, यूज इट। नो बॉल, इकडे पंचाचा निर्णय आलाय, 7 धावा या बॉल वरती आल्यात। पुढचा बॉल असेल फ्री हिटचा।
एक और बढ़िया स्ट्रोक, लेकिन गेंद हवा में, फ्री हिट की ये बॉल थी, यहाँ पर नुकसान नहीं होगा, कैच भी पकड़ोगे लेकिन बल्लेबाज सेफ रहेगा। फ्री हिट की ये गेंद थी, मौका था लेकिन उठा नहीं पाए। पिछली गेंद पर छक्का लगा था, इस गेंद पर भी बिग हिट करने का प्रयास था लेकिन ऊंची गई गेंद, बस खुद बॉलर उस गेंद के नीचे थे, कोई नुकसान नहीं, एक रन पूरा। चल थोड़ा फास्ट क्रिकेट खेलना है। बढ़िया गेंद, गेंद हवा में, खिलाड़ी अब उसके नीचे है, कैच होगी। जी हाँ बिल्कुल, सेफ हैंड, बहुत ही बढ़िया कैच, लॉन्ग ऑफ की दिशा में, कोई गलती की नहीं है, सुपर कॅच। रिप्ले मध्ये पाहिले की बॉलला येऊ दिले, त्याच्यानंतर ती बॅट फिरवली, खेळाडू आले आणि सहजरित्या सोप्या पद्धतीने तो झेल पकडलाय। भाई बॅट्समन बॅट्समन कोण आलेत? बॅट्समन नजीर, नजीर नजीर, चलो नजीर। चला कमी गतीने टाकलेला बॉल पुलतर केलाय, खेळाडू येतोय नो मॅच लँड मध्ये, थोडासा बॉल पुढे पडलाय, अमित आहे तिकडे, एकच धाव इकडे मिळेल। 38 धावा झाल्या धावफलकावरती, शेवटचा बॉल असेल ह्या ओव्हर मधला, जर का ह्याच रन रेटनी धावा येतील ना तर 67 धावा धावफलकावरती नक्की येतील। डे नाईट हा सामना शेवटचा बॉल कमी गतीने टाकलाय, 3 षटक संपलेत आणि 38 धावा झाल्या धावफलकावरती, सुंदर षटक हाताळलंय इकडे नदीमने। 2 ओव्हर केल्यात आणि आपल्या 2 ओव्हर मध्ये 22 धावा देऊन 1 विकेट प्राप्त केला, 11च्या सरासरीने धावा दिल्यात। लोकल में ना एक्चुअली ना करने का दिल नहीं करते, लोकल वाले ना पैसा देते नहीं। हाँ वो है, लोकल वाले बहुत ये करते, लोग अपने नंबर ले लेकिन मेरे को ना बाहर 4000 ऐसा मैं ये करता हूँ, पे करता हूँ और देते भी, और गुड लक भी देते। राकेश शर्मा जी ने मेरे को 3 कंपनियां टच में की, कुछ भी होता तो मेरे को ही बॉलर 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 क्या नाम क्या है? अमित, बॉलर्स नेम? गणेश 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 गणेश, जी हाँ गणेश, स्क्रीन पर देख सकते हैं गेंदबाज गणेश को, यंग टैलेंटेड बॉय, प्रेमनगर का ये हीरा। बढ़िया गेंद, अब पहली गेंद पर, अभी गेंद देखिए कहा जाएगी, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, गणेश के पहली बॉल पर भेज दिया सीमा रेखा के बाहर, नजीर के बल्ले से निकलता हुए यूजिट।
पहली गेंद स्लॉट में गेंद थी, क्या बढ़िया तरीके से इस गेंद को, बाहर की गेंद को घसीट के निकला सीमा रेखा के बाहर, सिक्सर। एक और धीमी गति की गेंद, पटकी हुई गेंद थी, खिलाड़ी वहां पर मौजूद है, देखना कैच होगा, लेकिन यहाँ पर कैच आज से छिटक गया। आज के दिन में देखा गया तो प्रीमियर लीग में पहले दिन में कैचेस बहुत छूटे, गेंद बल्लेबाज को मौके बहुत मिले और मौके का फायदा बल्लेबाज ने काफी बढ़िया तरीके से उठाया है। टीम का स्कोर बढ़ते हुए 46 रन, चौथा ओवर प्रगति पर। क्या बात है, स्लॉट में थी ये गेंद, काफी दूर और हवा का सफर करते हुए इस गेंद को भी सीमा रेखा के बाहर भेजा है। इस ओवर का ये दूसरा सिक्स नजीर के बल्ले से निकलते हुए, और इस सिक्स के साथ टीम का स्कोर बढ़ते हुए 52 रन, 50 रन स्कोरबोर्ड पर लग चुके। क्या कैमरा वर्क है, तारीफ करे उतनी कम है कैमरामैन की, हर एक एंगल से यहाँ पर इस दृश्य को बताते हुए। एक और बढ़िया स्ट्रोक, इस बार भी गेंद को सीमा रेखा के बाहर भेज, आसानी के साथ यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं नजीर, कोई तकलीफ नहीं है, बहुत ही हल्के हाथों से। मालूम है, देखिए शॉट खेलने के बाद सिर्फ खड़े हैं, कितना कॉन्फिडेंस है, उनको पता है कि जब मेरे बल्ले से बॉल लगता है ना तो सीमा रेखा के बाहर ही जाकर गेंद लेके आनी पड़ती है, उस तरीके की बल्लेबाजी। एक और धीमी की गति की गेंद, एक और प्रहार, खिलाड़ी अब वहां पर मौजूद है, देखिए 2-3 सिक्स इस ओवर में लग चुके हैं और उसके बाद खिलाड़ी ने यहां पर नाराज किया है। ठीक है 2-3 सिक्स लगे, लेकिन इस बार इस बल्लेबाज की नजरें जम चुकी है। अब यहां पर कैच होता तो थोड़ा सा मनोबल गेंदबाज का बढ़ता कि भाई 3-2 सिक्स लगने के बाद एक विकेट तो आखिरकार मुझे मिली है। पटकी हुई गेंद, एक बार देखिए इस पर भी प्रहार, अब दोनों भाई दोनों तरह से यहां पर तबाही। काफी महंगा ये ओवर गणेश का, साधारण गेंदें थी जहां पर देखा जाए तो न पेस था न वेरिएशन था, आसानी के साथ यहां पर बल्लेबाजी की इस ओवर में दोनों बल्लेबाजों ने। 6 रन, चलिए 4 ओवर की समाप्ति के बाद 65 रन, 65 रन ऑन स्कोरबोर्ड, एक विकेट के नुकसान पर। चलिए आखिरी ओवर डालने के लिए करोगे आप? नहीं, खाली ऐसे थोड़ा सा करो ना, ये लास्ट ओवर करो ना। ये राजा 11 का आखिरी मैच है, ये राजा 11 का आखिरी मैच। राजा को इसी के साथ ही राजा याकूब भाई को 5 साल का बैन किया जाता है इस मैदान से, इन लोगों को सीधा 5 साल के लिए भेजा जाता है। अब ये 5 साल नहीं खेल सकते इस टूर्नामेंट को, इतना बॉल घूम चुका है। धीमी गति की गेंद खेलना चाहते थे, कहीं और स्क्वायर की दिशा न हो, देखिए काफी बढ़िया यहाँ पर ये स्ट्रोक को खेला था, खिलाड़ी काफी दूर था। ये तो खासियत इस मैदान की कि आउटफिट के बहुत ही जबरदस्त है, साफ सुथरा है मैदान और इस मैदान पर रन बनते हैं। अब तक यहाँ पर बहुत से रन बने इस पहले दिन में। भाई जाना रे घरी, काय बात कर रहा मूड आई शपथ मौसम काय पाय दोघं आहेत नाही, मी बोला जात असते तर मग मला पण सोडा 2 नंबरला ही याच्यानंतर शेवटची नाही हो, मग घरी आलोच असतो ना तुमच्या बरोबर, सांगतच नाही तुम्ही उम्या भाई। इसके बाद लास्ट 5 ओवर है, फिर अपन जाएंगे घर पे साथ में, क्या आपको टाइम है? 5 ओवर बाकी, इसके बाद आओ। बेहतर बॉल, बैट का अंदरूनी किनारा लगातार, गेंद वहां पर ही खुद बॉलर आ रहे गेंद के नीचे, 1 रन पूरा किया। नजीर के लिए 7 गेंदों का यहाँ पर
सामना किया है। 30 रन नजीर पर खेल रहे, 3 लंबे लंबे आसमानी छक्के नजीर के बैट से निकलते हुए। आखिरी 2 गेंदे इस ओवर में। अरविंद 2 गेंदे शेष। एक और 6 शायद, एक और 6 रहेगा। बल्ले से निकलते ही एक मधुर सी आवाज निकली थी नजीर के बल्ले से, एक और दमदार खनखनीत षटकार। टीम का स्कोर 77। आखिरी गेंद बची इस ओवर की। अब देखना इस बॉल पर क्या होता है। और आखिरी गेंद चकमा दिया है जी नहीं, अभी भी यहां पर इंतजार करना पड़ेगा। वाइट बॉल। अंपायर का निर्णय आते व्हाइट बॉल। अभी भी आखिरी गेंद शेष से 78 रन। एक बड़ा स्कोर अब यहां पर भी खड़ा किया है। 78 रन आसान है इस मैदान पर, जिस तरीके से बल्लेबाज कर रहे हैं यहाँ पर बल्लेबाजी। विकेट मददगार है सही टप्पे पे, अगर गेंद डालोगे तो गेंदबाज को भी यहाँ पर मौका है। मददगार विकेट है गेंदबाजों के लिए भी। एक बार देखिए आफ्टर कर बॉल थी, गेंदबाज उसके खिलाड़ी उसके नीचे, लेकिन देखिए गेंद कहां पर ट्रैवल हो रही है। डिसीजन यहाँ पर पेंडिंग है अंपायर का निर्णय आते हुए। 6 रन, क्या बात है। 85 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए। चलिए दोनों टीम से निवेदन है कि जल्दी जल्दी आइए। हाँ बोलना डाले, बस आता 5 ओव्हर बाकी आहे, येईल 15-20 मिनिटांनी घरी. 15-20 मिनिटांनी येईल घरी. हा मग तुला बोलतो ना 11 वाजतीलच मला. हा येतो. काय बनवलं जेवण? डाळ. काय घेऊन यायचं का बाहेरून? अंडे वगैरे आणू. आणि एक ठीक आहे, गरम पाणी ठेव मला प्यायला. गरम पाणी ठेव. नाही 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 प्यायला. बरं ठीक आहे येतो मी. हा अच्छा अपना जवळ आहे म्हणजे काय काम सध्या. तरी पण मी उशीरच येणार जास्त. आता उद्या तो कॉमेंटेटर नाही. हा मी पण काय एवढा लवकर येणार नाही, सुट्ट्या नाही डे नाईट करायला. तो हरीश पंड्या सर है ना, 7,000 डे नाईट केले सर. आवाजच कम केला आहे. उमर भाई बॉल देना है, नया बॉल. उमर भाई बॉल दीजिए. जुना स्टॉक घेतलाय काय? जुना स्टॉक घेतलाय सर. हो हा ते दिलंय. हाँ हर एक बॉल फट रहा है. तो जुना स्टॉक है वो जो है कुछ भी नहीं. मैं तो राज सिंह को पहले पहले बॉल पे आउट करता था मेरे को. बहुत बार टूर्नामेंट में किया. राज को सिर्फ ऐसा फ्लाइटेड बॉल जाता था, राज बेचारा उठाता था, आउट होता था. 2 बार किया राज को आउट मैंने. 2 बार ही सामना सामना हुआ और हम लोग जीते भी उन लोग के साथ. आज हम लोग आरे में हम लोग का अपोजिट 2-3 बार खेला है, पर कभी ऐसा अच्छा खेला नहीं. वो इधर उसका होम ग्राउंड है, आरे में आता. आरे फिल्टर बांगोड़ा में आया था. अभी हम लोग के साथ नहीं खेला बांगोड़ा में, नहीं मारा. जानता ही है उसको. अभी तू अभी तो चला गया रिटर्न. अभी कैसे बताओ तुमको. अरे तू सब तेरे टीम का सबसे ऊपर ही है तू. लेकिन तुम लोग प्लस में ना 90 रन इतने ज्यादा मार्जिन से आप लोग जीते हो, बेनिफिट है ना. हाँ तुम लोग प्लस में ही हो. नहीं सर एक मैच जीतेगी तो और अच्छा हो जाएगा ना. हाँ वहाँ पर मतलब तुम्हारा रन रेट अभी भी प्लस में हो. वाली टीम से हमारे टॉप पे है. हाँ कैसे आ गए.
अभी पॉइंट तो 4 है तेरा। हाँ तो ठीक है ना, 3-2 एक ही लॉस है। अरे आप बहुत कोई नहीं नजदीक। देखो ये लाल वाली जीतेगी, इसको भी चांस है। अच्छा पीली वाली जीतेगी, इसको भी चांस है, क्योंकि ये लोग एक जीतेगा एक जीते। नहीं नहीं लेकिन अगर यार, आप लोग run का rate सब बढ़ जाएगा एक से ना। मार्जिन से तो आप लोग रन रेट से बहुत आगे हो ना। आप लोग रन रेट से बहुत आगे हो, तुम्हारे आसपास भी नहीं है लोग, आगे का मैच भी हारता ना, तेरा रन रेट नहीं गिरेगा। आसपास भी नहीं। हारेगा नहीं, हारेगा नहीं, हारना तो नहीं यहाँ पर तो जीतेगा। अगर सब वही पॉइंट पे रहेगा ना, 3 में 2-2, लेकिन वहाँ पे रन रेट देखेंगे, रन रेट तुम्हारे आगे तो कोई भी नहीं। 90 रन इतने बड़े मार्जिन से जितना बोले तो खाने का काम है क्या? चलो सर, जल्दी जल्दी थोड़ा फील्डिंग लगानी है, फील्डिंग टीम चला चला. बॉलर्स नेम सांगायचे, बॉलर का नाम भी बताना है, बॉलर नेम, फील्डिंग टीम. राज एक बार बॉलर का नाम पूछो ना. बॉलर नेम, बॉलर नेम. बैट्समैन का नाम ही नहीं पता, बॉलर क्या विकास. गोलंदाजी एंड वरती सच्चे होते विकास, बॅटिंगला येतोय अमित आणि नॉन स्ट्राईकला मला असं वाटतंय गणेश. चला 85 धावा बनवायच्यात 5 ओव्हर मध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा होतोय इथे उपयोग. पहिलीच ओव्हर ही रुस्तम जैन कडून आपण पाहणार आहेत. चलो 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 जल्दी, विकेट कीपर नजीर. पहिलाच बॉल आणि सुरुवात केली आहे डाऊन दी ग्राउंड. एक रन तर इकडे काढलाय, 2 धावांसाठी गेलेत आणि सहजरित्या इकडे 2 धावा पुढे केल्यात. सुंदर रनिंग, वी शेप मध्ये खेळायला तो स्ट्रोक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इकडे चाललेली आहे. चांगला बॉल पायावरती, इथे बॉल टाकलाय. पंचाचा काय येतो निर्णय, व्हाईट बॉल येतो इथे पंचाचा निर्णय. चांगल्या टप्प्यावरती इकडे जर बॉल टाकलाय, पण दिशा थोडीशी भटकलाय, जेणेकरून की काय पंचाचा निर्णय आला व्हाईट बॉल. समय हो चुका है, लगभग 1 मिनट बाकी, 11 बजने के लिए. एक बार फिर से मात्र दिशा दी है, खिलाड़ी रोक नहीं पाएंगे, गेंद जाएगी वन बाउंड, सीमा रेखा के बाहर. 4 रन. बढ़िया स्ट्रोक. अमित आते ही सेट हुए. अमित को पता है कि एक विशालजनक सम्मानजनक एक स्कोर बनाया है, 85 रन उसका पीछा करना है और ये स्कोर कैसे हासिल करना है, तो ऐसे चौके छक्के लगाने पड़ेंगे. बॉल देना है, बॉल देना है, बॉल प्लीज. सात रन. चांगला बॉल रिव्हर्सिप खेळायचा प्रयत्न होता, इकडे खेळलाही देखील थर्ड मॅनच्या दिशेने खेळाडू आहे. 1 रन इकडे पहिले, 8 धावा झाल्या धापलकावरती. 3 बॉल इकडे टाकण्यात आलेत. 27 बॉल मध्ये 77 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल पुन्हा एकदा सरळ दिशेने, आता ते तर मात्र फटका फसलाय. खेळाडू आलेत, जेल झालाय आणि पहिल्याच ओव्हर मध्ये ते केलंय गडी बाद. 8 धावावरती पहिला गडी बाद. चार बॉल झाले, त्याने 8 धावा झाल्या दहा फलकावरती, 1 गडी बाद केला. चांगली इथे गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 बॉलवरती 7 धावा आल्या आणि त्यानंतर 3 बॉल मध्ये 1च धाव दिलेत.
नहीं नहीं ये बॉल नहीं, वहाँ बॉल का पीछे साइड गया, यहाँ पे बॉल आके पीछे गया। पछी गेंद, पटकी हुई गेंद थी विकेट कीपर के हाथों में। ये गेंद अस्तर दस्तारों में। 5 गेंदें हो चुकी, 8 रन 1 विकेट के नुकसान पर। चलिए आखिरी गेंद रहेगी यहाँ पर मैंडेटरी पावर प्ले की राजा इलेवन ये टीम। मैच जीतना है तो 85 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए। लीग फॉर्मेट है। बढ़िया गेंद, बैट के अंदरूनी किनारा, विकेट कीपर और खिलाड़ी वहां पर मौजूद है। अच्छी फील्डिंग, अच्छी तरीके से गेंद को रोका है। 1 रन के लिए 2 रन ले गए, लेकिन नजीर चूसते नाट। चलो पहली ओवर की हुई समाप्ति, 1 विकेट के नुकसान पर 9 रन। चालू उशीर करतात त्याच्यामुळे टाइमपास पण cool आहे. टाइमपास लय करतात एवढा टाइमपास Penalty वगैरे ठेवून पण काय फायदा नाही. कसं तुला माहिती का, घरी आणि स्थानिक क्रिकेट असताना आपलं लोकल त्याच्यामध्ये लई मगजमारी असते. तुला पेनल्टी दिली, क्यों दिया, क्या दिया, मग झगडे त्याच्यात वेळ गेला. तू मेरे पे जलता है, तो अपनी टीम से ये करता है, हे असंच चालू असेल. बॉलर कौन है भाई? बॉलर कौन है बता. ये अभी अबे ओए, अमन नजीर चलो यार. काय टाइमपास करतो रे बाबा. पहली गेंद अमान की पटकी हुई गेंद थी, खेल गया उसे सीधे बल्ले से. खिलाड़ी वहां पर तो मौजूद है. अच्छा एफर्ट, 1 बाउंस वहां पर बैकअप के लिए खिलाड़ी थे. 1 ही रन यहाँ पर पूरा किया जाएगा. इस 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ते हुए 10, 1 विकेट के नुकसान पर. आज के दिन की आखिरी गेंद, आखिरी ओवर, जी नहीं आखिरी मैच, माफ कीजिएगा. पहले दिन काफी रन बने. एक शतक देखा हमने राज सिंह का. बहुत ही जबरदस्त श्लोक, स्टैंड एंड डिलीवर्ड. कमेंट्री बॉक्स एंड को सलामी देती हुई ये गेंद जाएगी 6 रनों के लिए. सुपर श्लोक. इस चौके छक्के की गरज है, जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. अब वो काम बखूबी रीति से यहाँ पर अमित करते हुए अपने टीम के लिए. टीम को जीताना है तो अमित को यहाँ पर डटे रहना है. ऐसे चौके छक्के सीमा रेखा के बाहर गेंदों को भेजना है, तब जाके जो पढ़ाव है 85 रन का वो पूरा करने में सक्षम आप रहोगे. अभी तो शुरुआत हुई है, खेल अभी बाकी है. सोलह रन 1 विकेट के नुकसान पर. नजीर थोड़ा ज्यादा टाइम ले रहे हो विकेट कीपर. एक बार फिर से पटकी हुई गेंद खेल दिया सीधा बल्ले से. खिलाड़ी हो क्या बात है, फेविकोल का जोड़ है, छूटेगा नहीं. बढ़िया कैच. मानो आते ही गेंद हाथ को चिपक गई, लपक लिया. रिप्ले में देखिए, देखिए खिलाड़ी को पता नहीं गेंद किस तरीके से चिपक गई, पर जो भी हो बढ़िया कैच. जुनेद नवीन बॅटर आहे तो जुनेद. 16 धावावरती 2 गडी बाद केलेत. दुसरं षटक चालू आहे. 1-3चा खेळ इकडे संपलाय.
चले थोड़ा जल्दी खेलना है, फास्ट खेलना है, चलो. 16 धावा झाल्यात धाव फलकावरती 2 गडी बाद. कमी गतीने टाकलेला बॉल बॅट तर फिरवली, जोराने ती देशमुख खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेने रनआउटची संधी होईल, काय होईल, फंबल होईल, पण थ्रो चुकीच्या एंडला आहे. जर का चांगल्या एंड वरती, सुरेख एंड वरती जर का थ्रो असला तर धावचित कदाचित फलंदाज झाला असता, पण अंत बला तो सब बला, पूर्णपणे ते सुरक्षित. 18 धावा झाल्या धाव फलकावरती. अजूनही येणाऱ्या 20 बॉल मध्ये 67 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. अकोटाप्याचा बॉल थोडीशी दिशा भटकलाय, पंचाचा त्वरण निर्णय येतोय, वाईट बॉल. एकोणीस रन धाव फलकावरती, 2 गडी बाद. राजे लिओन या संघाच्या 85 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. तान दिया उसे स्क्वायर लेग की दिशा में, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, सीमा रेखा के बाहर, ह्यूज हिट. देखिए सफल हुए थे, ऑफ स्टंप की लाइन पर आए थे, उस बाहर की गेंद को भेज दिया है सीमा रेखा के बाहर. लाजवाब स्ट्रोक. आपण लोग भी ना जाके ना हरीश मंडळ जिस तरीके से इन लोग फील्ड में रहते ना, आपण पण तिकडे गेले होते, आपण पण चान्स तेवढा करू शकतो, कारण ती लोक कंटिन्यू त्यांच्या बरोबर असतात, त्यांचे रेकॉर्ड सांगतात. तर आपण पण तिकडे असलो ना, आपण पण करू शकतो, का जे आपण बोलतो तेच ते लोक बोलतात, वेगळं काहीच नाही. पुन्हा एकदा सफल जाण्याचा प्रयत्न होता त्या दिशेने, त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा, पण 1 2 3 खेळाडू आहेत त्या दिशेने. चला 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 26 धावा झाल्यात धाव फलकावरती. त्यांचा काटा असतो आणि टीम असते, पहिले जिंकले हारले काय नाही, त्यांचा मोठा असतो. स्कोर बता, स्कोर चांगला स्कोर ना. 26 रन धाव फलकावरती. काय नाही रे, 3 ओव्हर बाकी निघेल मी. हा टाइम आहे जरा, लास्टच आहे ही मॅच, पण येईल लवकर, सांगू नाही शकत आता, पण लागतील मला, अजून थोडा टाइम लागेल. 12 तर नाही वाजणार, सॉरी 11:30 वाजतील. हा हा. डॉट बॉल इकडे आलाय. चला व्हाईट बॉल इकडे पंचाचा आलाय निर्णय, व्हाईट बॉल. अच्छा रिव्ह्यू, ओके ओके, पंचाचा निर्णय आलाय रिव्ह्यू साठी. व्हाईट साठी इकडे रिव्ह्यू आलाय. ओके बॅटिंग टीम. त्याच्यानंतर बॉल एकदमच बाहेर गेला. नाही, तो व्हाईटचा आतमधून बाहेर गेला. हा. सर अंपायर कॉल आहे, अंपायर कॉल, फेअर डिलिव्हरी.
गांगुलीने काय केलं माहिती का, 6 होता यांनी ना नाही दिला, यांनी इकडूनच बोलला 2 रन आहे, ते बोलले 6 आहे, श्री होता त्याला दाखवलं, आम्ही लाईव्ह घेतला फायनल मॅच. चांगला बॉल और पिच बॉल आहे, खेळाडू तिकडे तर नाहीये, पळतायत धावतायत पण जिंकेल बॉल सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे, या मैदानाची ही खासियत आहे. व्हीनस ग्राउंड 360 ग्राउंड वरती हीच तर खास मजा आहे. फलंदाज एन्जॉय करतेत आपली फलंदाजी. काय फील्ड आहे, काय बॅटिंग आहे, अप्रतिम बॅटिंग. अजून असे चौकार षटकार मारावे लागतील 85 धावा पूर्ण करण्यासाठी. एक बार फिर से पटकी हुई गेंद, गेंद थोड़ी सी उछाल गेंद लिया है, विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई. डॉट बॉल. आड़े बल्ले से खेलना चाहते थे लेकिन पूरी तरह बीट किया है. 2-2 गो सर. दोन चेंडू शेष आहेत या ओव्हर मधले. हो अप्रतिम वेगवान इकडे सको वन एफर्ट. क्या बात है, खूबसूरत ये एफर्ट. इस एफर्ट के पूरे मार्क दिए जाएंगे इस खिलाड़ी को. जिस तरीके की ये फील्डिंग थी, एक्चुअल रिप्ले में देखिए दमदार स्ट्रोक था लेकिन ये खिलाड़ी उड़ता हुआ, ये खिलाड़ी उसके बाद ये बॉल को गेंद को रोका है. क्या बात है, वाह जबरदस्त फील्डिंग, बहुत ही बढ़िया एफर्ट. हाँ फुल टच गेंद, कोई खिलाड़ी है वहां पर, जी हाँ बिल्कुल खिलाड़ी है वहां पर. फुल टच गेंद को सिर्फ फ्लिक किया था, फ्लिक ऑफ द रिस्क, 1 रन. पर क्या फील्डिंग थी वो, बार बार देखने लायक की ये फील्डिंग. क्या नहीं होता है प्रेमनगर प्रीमियर लीग में, लाजवाब सभी खिलाड़ी. रन 38. चलो थोड़ा जल्दी 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 सर, 2 ओवर ही बाकी है, थोड़ा फास्ट क्रिकेट खेलना है. अब बची 12 गेंदों में 47 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए. 12 balls 47 runs needed to win this match. चलिए बॉलर का नाम बताना है जल्दी जल्दी, गेंदबाज का नाम बताना है सर. क्या बोल रहे विकास. शिवा शिवा, ओके ओके शिवा अन्ना. 12 बॉल 47 रन. अंतिम आजच्या दिवसातले 12 बॉल आणि 4थं षटक घेऊन येतोय शिवा. बॉलला सोडले, व्हाईट बॉल इकडे पंचाचा निर्णय. चला आजच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलं तर शिवा खूप महागडा ठरलाय. आता संधी आहे की आपल्या टीमला जर जिंकवायचं तर ठीक आहे, मागील जे झालंय ते विसरायचं आपल्याला, आणि आता काय आहे त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये अजूनही देखील 46 धावा बनवायच्या, 23च्या सरासरीने पर ओव्हर तुम्हाला 23 धावा बनवायच्या प्रत्येक ओव्हर मध्ये. अगो टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलाय मारा. प्लेअर तर आहे, खेळाडू आहे, फक्त पाहत राहील. बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर, पण काहीच नाहीये, फक्त तुम्हाला टायमिंग करायचंय. ताकद तेवढी आहे, कॅमेरामॅनचं कौतुक करा तेवढं कमी. बॉल जसा ट्रॅव्हल होते प्रत्येक एक एक क्षण टिपले जाते या कॅमेऱ्यामध्ये. वा लाजवाब वर कॅमेरामॅन, हॅट्स ऑफ. अजून एक कपूल करण्याचा प्रयत्न होता पण आता टायमिंग थोडस चुकतं इकडे.
आता माझ्या टायमाला भेटेल तर ठीक आहे. हा भाया आम्हा आता किती बॉल बाकी? 10 बॉल बाकी. भायाला बोलतो. भाया हा ठीक आहे उम्या भाई. हा व्हाईट राईस कुठे भेटेल तुमच्या बाळाला वहिनीला? जबरदस्त फटका. आता फटका तर फसलाय. झेल एक षटकार आहे, त्याच्यानंतर तो विकेट. बराच वेळ हवेमध्ये तिथे बॉल. सुंदर कॅच, सोपा कॅच. असहजरित्या हा झेल पकडलाय. फलंदाज नवीन येतोय. टाकून द्या काय टाकून द्या काय मग काय करणार आपण? जाऊ द्या आता. हा आता तेच बोलणार, त्यांनाच एवढं इंटरेस्ट नाही तर आपण काय करायचं? आपलं काम आहे बाबा बोलायचं आणि जायचं. चांगला बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. आता शिवाने आता कमबॅक केलं इकडे. विकेट केलं आणि डॉट बॉल इकडे झालेत. भाया ए भाया ठीक आहे रहने दे. राहू दे राहू. भाया 6 बॉल बाकी सिर्फ. स्कोर किती झाले? 46 39 ची 6 बॉल. चलो आखरी 6 गेंदे. 6 बॉल मध्ये 39 धाव बनायचे. चला या सर लवकर लवकर. विकेट कीपर जास्त भेट घ्यायचा नाही सर, लवकर या. विकेट कीपर चला फेर बॉल. इथे पंचाचे निर्णय काही आलेला नाहीये, पण सांगतायत चप्पल झालात आणि बॉल त्या लाईन मरतून आलाय, जेणेकरून की काय याच्यावरती निर्णयाला डॉट बॉल. चांगला बॉल वेगाने खेळलाय तिकडे. सुंदर असा चेंडू. फुलटॉस बॉल बैठक खेळलाय. खेळाडू तिकडे आहे, प्रॉपर एवढं टायमिंग झालेलं नाहीये. दौड लावतोय. हा थोडं सेफ क्रिकेट खेळायचंय, पण इकडे बॉलला तर इकडे अडवलंय. हॅलो भेटला तर आणतो. हा निघतोय आता मी. 3 बॉल आहे. भेटला तर आणतो व्हाईट राईस. कशाला नका थांब ना. हा हा बरोबर. ओहो क्या बात है, खिलाड़ी वहां पर मौजूद है. कैच प्रैक्टिस. टीम रेड ने अब इस मैच पर अपना दबदबा कायम रखा है. सफल हुए थे. बल्ला तो घुमाया था, काफी जोर से यहाँ पर बल्ला घुमाया था. आइए सर आखिरी 1-2 बॉल अभी खत्म ही हो गया सर. आप बोलिए छोड़े. ये बैटिंग करके दोबारा इस मैदान में दिखना नहीं बेटा. ये तेरी जिंदगी की आखिरी बैटिंग है. बस आखिरी 2 गेंदें भी आप ही बोलिए. बॉलर से ये उम्मीद की जाती है कि इसका मुंह फोड़ दो और इसको मार के खत्म करो, ये किरकिरी को. हर 6 पे 10,000 रुपए का इनाम उमर खान की तरफ से, राज सिंह की तरफ से 5,000 रुपए का इनाम. 2 गेंदें बची हैं. हर 6 पे 10,000 5,000. कमान याकूब. ओ खाता नहीं खुलने वाला है तुम लोग का. तो मैं समझता हूं ये बैट के नीचे से निकल जाओ, संन्यास ले लो याकूब भाई. चलिए आखिरी गेंद आज के दिन की, और देखिए आखिरी गेंद भी ओवर कवर की दिशा में, और इसके साथ ये मुकाबला टीम रेड RS11 जीत ली है. चलिए आज के दिन का खेल हुआ है समाप्त. कल मिलते हैं इसी जगह. देखते रहिए प्रेमनगर प्रीमियर लीग. मिलते हैं कल के दिन. टाटा, गुड नाइट, बाय बाय, शबा खैर.
और इस मैच के मैन ऑफ द मैच नजीर